हाय हॅलो मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर श्रेया फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या पण मैत्रिणी नवीन असाल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. तर शिलाई रिलेटेड आपण ह्या व्हिडिओ बनवत असतो. तर मला आता हा ब्लाऊज शिवायचा होता. तर ह्यासाठी मी आता दोरा वगैरे लावून घेते आणि बॉबिन वगैरे भरून घेते. तर ब्लाऊज शिवायचं म्हटलं का खूप सारा कंटाळा येतो, पण आता कंटाळा करून चालणार नाही आपल्याला. ब्लाऊज तर शिवलेच पाहिजेत आणि घरातली कामं वगैरे उरकून तर ब्लाऊज शिवायलाच लागतात. तर मी हे शॉप घरातनं चालू केलेलं आहे. तर आमचं रोडला घर आहे ना, मग तिथेच आम्ही हे शॉप चालू केलेलं आहे. तर मग ब्लाऊज येत असतात थोडेफार शिवायला, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिली मी मशीन इथं पुसून वगैरे घेते. ह्याला जास्त रोज रोज वापरत नाही, मग थोडीफार धूस असतेच. आणि जसं जसं ब्लाऊज येईल तसं मग मी शिवायला बसते. तर तुम्हाला पण शिलाईचं काम करायचं असेल तर तुम्ही पण करू शकताय. घरी बसून पण तुम्हाला शिलाईची कामं येऊ शकतात आणि कस्टमरसुद्धा घरी येऊन तुम्हाला काम देऊन जाते. तुम्हाला पुढे जायची गरज नाही कामासाठी. तर मी आता इथे बॉबिन डबे भरून घेते. आणि तुम्हाला पण हा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही करू शकताय. तुम्हाला शिलाई येत असेल थोडीफार तर तुम्ही चांगला एक क्लास करा किंवा यूट्यूब व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही शिकू शकताय. तर मी 10वी नंतर क्लास केला होता आणि त्याच्यानंतर 2-3 क्लास केले होते. तर मध्ये मध्ये गॅप झाला मुलांमुळे, मला थोडं गॅप पडला. मध्ये करायचे, मध्ये सोडून द्यायचे. पण आता मी प्रॉपर करते आणि मला महिन्याला 10-12 ब्लाऊज येतात शिवायला. तर 2-3 हजार रुपये भेटतात मला. मी अजून बोर्ड वगैरे टाकला नाही आणि मला बोर्ड वगैरे पण बनवायचं आहे आणि हे पण करायचं आहे. थोडंसं मटेरियल पण आणायचं, धागे दोरे लेस वगैरे ते आपल्याला लागतंच. आणि आमचं शिवायला घर घेतला कसं तर हा बरोबर मला 1 तासात शिवून झालेला आहे हा ब्लाऊज. पहिला स्पीड माझा खूप कमी असायचा, त्यानंतर हळूहळू शिवून मग माझा स्पीड असा वाढला होता. मग आता मला ब्लाऊज शिवायला जास्त वेळ लागत नाही. 1 तासात अस्तरवाला ब्लाऊज बिना डिझाईनचा मी शिवू शकते. तर स्पीड हा आपल्याला अनुभवातूनच येतो आणि आपण रोज तेच काम केलं का आपल्याला त्याचा स्पीड येतोच. तर कधीतरी केलं तर मग आपल्याला ते स्पीड वगैरे येत नाही, मग आपल्याला टाईम लागतो शिवायला. पण हेच काम तुम्ही रोज करत राहिल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पीड पण येतो काम करायला. तर हे मी दोन्ही बाजूनी 2 हे ठेवून घेतलेलं आहे. कटोरीचे पार्ट एक इकडच्या साईडला, एक उजवा आणि एक डावा, असे 2 पार्ट ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचे. आणि मशीन चांगली चालली का ब्लाऊज पण पटापट शिवून होतो. तर मी पण आता इथे लावून घेते आणि मग त्याला 1 टाचणी लावून घेते आणि मग तो शिवून घेते. मग टाचणी लावली का कपडा इकडे तिकडे जात नाही, मग आपल्याला शिवायला पण जास्त त्रास होत नाही. मग मी टाचणी लावून ठेवते एका पीसला. तर तुम्ही पण नवीन असाल, तुम्हाला पण शिलाई शिकायची असेल तर तुम्ही क्लास लावू शकताय, नाही तर यूट्यूब व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही शिवू शकताय. आणि घरी बसूनसुद्धा तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकता. तर माझं हे लई दिवसापासून स्वप्न होतं की मी पण स्वतःचा व्यवसाय करावा, माझं स्वतःचं शॉप असावं. पण शॉप वगैरे तर मी टाकले थोडंफार, मला जेवढं वाटतं तेवढं मी केलं आहे. थोडंफार साहित्य पण घेतलं आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल काय साहित्य आहे माझ्याकडे. आणि अजून मला मोठं करायचं आहे यामध्ये. आणि ब्लाऊजची शिलाई पण खूप वाढलेली आहे. तर आम्ही गावाला राहतो, मग गावाला आमची शिलाई जरा कमीच आहे. तर आम्ही कटोरी ब्लाऊजसाठी 250 रुपये घेतो आणि साध्या ब्लाऊजसाठी 100 रुपये घेतो. आणि डिझायनिंग ब्लाऊज असला तरी 250 रुपये, किंवा थोडी जास्त डिझाईन असली तर मग त्याचे जास्त थोडेसे पैसे एक्स्ट्रा घेतो. तर इथं गावाला असल्यामुळे ना शिलाई थोडी कमीच देतात बाया, शिलाई काय जास्त देत नाहीत. पण आपण घरी बसून 1-2 ब्लाऊज शिवले तर आपले 500 रुपये सहज निघून येतात ते. तर मला आता बोर्ड पण बनवायचं आहे. तर बघूयात, बोर्ड पण बनवून घेते, तुमच्यासोबत शेअरच करीन. तर आता इथं आवरून वगैरे बसायचं म्हटलं की काहीच सुचत नाही. मग मॅक्सी घातली का होऊन जाते पटापट सगळं काम. त्यासाठी मी मॅक्सीच घातली आणि एवढा ब्लाऊज शिवून घेतला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंफार आवरून नक्कीच येईन आणि चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील.
तर ही मशीन ना मी 10,000 रुपयाला घेतली होती आणि आता मोटर मी त्याला वेगळी 1,500ची घेतली होती. मशीन चांगली चालते. आता ह्या मशीनीला 10 वर्ष कंप्लीट झाले असतील आणि ही मशीन पण चांगली चालते. आणि मशीन ही आपली फुल सेटलची आहे आणि ही नॉवेलची मशीन आहे. तर आता हाय स्पीडच्या मशीन आल्या तर मला पण हाय स्पीडची मशीनसुद्धा घेऊशी वाटते, पण माझं एवढं बजेट नाही की घेण्यासारखं आणि मला एवढे कस्टमर पण नाही आहेत की ती मशीन मी घ्यायला पाहिजे. जेव्हा कस्टमर वाढतील तेव्हा आपण मोठी मशीन नक्कीच घेतली पाहिजे. आपले कस्टमर वाढले का मग आपल्याला तेवढे ब्लाऊज भेटले का मग आपलं तेवढं परवडतं की आपण मोठी मशीन घेऊन आपण त्याच्यावर काम करू शकतो. तर मला काय अजून एवढे गिऱ्हाईक नाही आहेत. महिन्यातून 2-3 हजार रुपये मी कमवू शकतो एवढे गिऱ्हाईक आहेत. तर चालले आपलं हळूहळू. तर बघूयात पुढे कसं काय चालतंय कसं काय नाही ते मी तुमच्यासोबत शेअरच करेन. आणि तुम्हाला पण शिलाईचं आवड असेल तर तुम्ही पण करू शकताय. आणि शिक्षणाचं ह्याच्यात काहीच हे नाही. आता मी पण BA केले, पहिले 12वी सायन्स, नंतर मी BA केलं, नंतर कोपा केला. पण असं बाहेर जाऊन जॉब करणं मला काय पॉसिबल झालंच नाही. आणि मग मी घरीच बसून मला असं कोणतं तरी जॉब करता येईल का घरी बसून, किंवा घरी बसून कोणता बिझनेस करता येईल हाच विचारात असते. आणि ही शिलाई तर मी पहिल्यापासून शिकलीच होती 10वी नंतर, ती माझ्या उपयोगी आलीच. आणि मी ब्लाऊज पण शिवायचे माझे मध्ये. मग मला ती प्रॅक्टिस राहिली आणि मग मी हे ब्लाऊज शिवण्याचं कधी थांबवलंच नाही. मग मी हे शिवतच राहिले. तर मग माझी प्रॅक्टिस चांगली झालेली आहे. मग पहिली फिनिशिंग येत नव्हती. नवीन खूप त्रास होतो. फिनिशिंग येत नाही, चुकीचे टिपा मारून टाकतो, चुकीचं जोडून टाकतो, असं खूप सारं अडीअडचणी येतात नवीन शिकताना. पण एकदा आपण त्याच्यात रमलो आणि आपल्याला ते समजायला लागलं मग आपल्याला काहीच कठीण वाटत नाही. आता नवीन गोष्ट करायची म्हणजे आपल्याला थोडी ती भीतीच वाटते. आणि एकदा की ते आपल्याला जमली, आपण ते रोज करणं, तर ते आपल्या शरीराला आणि मनाला ते समजून जातं की हे आपल्या हातचं आहे. मग ते आपल्याला येतं. असं होतं. शिलाई कामाचं पण तसंच आहे. तर जे आपण मैत्रिणी नवीन शॉप वगैरे टाकायचं असेल तर ते टाकू शकतायत आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतायत. तर प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपण घरी बसून काहीतरी व्यवसाय केला पाहिजे किंवा काहीतरी इन्कम सुरू केला पाहिजे आपल्याला. घरी बसून 2 रुपये मिळतील किंवा आपले ज्या गरजा असतात त्या भागतील त्या पैशामधनं. तर ते केलं पाहिजे.